नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करण्याचा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा सल्ला. केडीएमसीच्या गाड्या आरटीओच्या रडारवर, 15 ट्रक डंपरवर कारवाई. भिवंडी शहरातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असलेल्या स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे स्टेडियमची सध्या प्रचंड दुरावस्था. आम्हाला फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपत्कालीन परिस्थितीत काय करावं यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शाळकरी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रात्यक्षिक दाखवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 15 दिवसातून एका शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्रात बोलावून ही माहिती दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काय काय उपाययोजना कराव्यात याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात असल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकात ठाणे जिल्ह्यात भाजपानं घवघवीत यश संपादन केलंय. ठाणे जिल्ह्यात भाजपचे 9 आमदार निवडून आले असून दुसरीकडे नुकत्याच शिर्डी इथं पार पडलेल्या भाजपच्या महाधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये उज्ज्वल यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे संकेत भाजप श्रेष्ठींनी दिले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं आज ठाणे रेल्वे स्टेशन समोर भाजप सदस्यता नोंदणी अभियान शिबिर राबवण्यात आलं. या अभियानांतर्गत सुमारे 1000 नागरिकांनी भाजपाचे सदस्य करून घेण्यात आलं. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील, नौपाडा महिला अध्यक्षा वृषाली वाघुले, सागर भदे, विकास घांगरेकर आणि रोहित गोसावी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. केडीएमसीच्या गाड्या आरटीओच्या रडारवर आल्या असून 15 ट्रक डंपरवर कारवाई करण्यात आली आहे. कागदपत्रांची वैधता संपली असली तरी देखील केडीएमसीच्या या गाड्या वापरात आहेत. कचरा उचलणाऱ्या 15 गाड्यांच्या विरोधात कल्याण आरटीओनं मोठी कारवाई केली असून गाडी चालकांना एकूण 1.25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच केडीएमसीनं नोटीस देखील बजावली आहे. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसांना दिलाय. मालवणी महोत्सवात आज 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावाद देखील खासदार राणे यांनी व्यक्त केला. ठाण्यातील शिवाईनगर इथं सीताराम राणे यांच्या कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली. खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्राम विकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या. तसंच गेल्या 25 वर्षात मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यात 1% देखील हिस्सा नाही. तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला त्यांनी मराठी माणसाला दिला. मालवणी महोत्सवात आज हे 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक निर्माण होईल. तेव्हा जनतेनं या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसांचा त्यातला 1% नाही. तेव्हा देशाच्या GDP मध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी हा हेतू असल्याचं खासदार राणे म्हणाले. कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात MSE मंत्री असताना जिल्ह्यात 72 अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले गेले होते. याची आठवण करून देत त्याने यापुढे देखील मराठी माणसांसाठी सातत्यानं आपण प्रयत्न करीत राहू असा विश्वास व्यक्त केला. सिंधुदुर्ग हा एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून मंजूर केल्यानंतर सिंधुदुर्गात विकास झाल्याचं सांगून लवकरच सी वर्ल्ड आणायचंय, सिंधुदुर्गात डिस्नेलँड आणायचंय. जागा मिळाली आहे. 2-3 खाजगी उद्योजकांशी देखील बोलणी झाली आहेत. रिलायन्सची देखील बोलणी झाली आहेत. काही तांत्रिक बाबींवर काम देखील सुरू आहे असं खासदार नारायण राणे यावेळी म्हणाले. भिवंडी शहरात क्रीडापटूंसह क्रिकेट रसिक आणि खेळाडूंची हौस पूर्ण करण्यासाठी शहरातील एकमेव असं क्रिकेट स्टेडियम असलेल्या स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे स्टेडियमची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हे टावरे स्टेडियमला अवकाळा आली असून महानगरपालिका प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे क्रिकेट प्रेमींसह खेळाडूंमध्ये देखील मनपा प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत असून स्टेडियमच्या या दुरावस्थेकडे मनपा प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी युनिक स्पोर्ट्स क्लबचे अबुझर खान यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हुसेन सरगुरू यासोबत स्थानिक रियल स्पोर्ट क्लब, मोमीन स्पोर्ट क्लब, अंजुमन स्पोर्ट क्लब, व्ही चॅलेंजर्स क्लब, स्टार वॉर क्लब, युनिक स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी आणि खेळाडू यावेळी उपस्थित होते. भिवंडी शहराच्या मध्यभागी धोबी तलाव अस्तित्वात होता. त्या तलावात भर टाकून तत्कालीन नगरपालिकेनं 1995 मध्ये या ठिकाणी भव्य प्रेक्षक गॅलरीसह क्रीडांगण बनवलं. पण या क्रीडांगणाच्या निगा आणि दुरुस्तीकडे महानगरपालिका प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळं या क्रीडांगणाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. कधी काळी या क्रीडांगणावर सीझन बॉल क्रिकेट टूर्नामेंट भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे हुसेन सरगुरू यांच्या नेतृत्वाखाली होत होती. पण 2018 पासून मात्र या क्रीडांगणावर टेनिस बॉल क्रिकेट असेल तसेच वेळी जत्रा आयोजित करण्यासाठी महानगरपालिकेनं भाड्यानं द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून या क्रीडांगणाकडे पालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष सुरू झालं आणि त्यामुळे सध्या या क्रीडांगणावर आओ जाओ घर तुम्हारा अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली. 2000 रुपये नाममात्र भाड्यावर घेऊन फूड फेस्टिवल, आनंद मेळा असे कार्यक्रम आयोजित करून बक्कळ पैसे आयोजक कमावतात. पण कार्यक्रम करून गेल्यानंतर तिथला कचरा सुद्धा उचलण्याचं सौजन्य कार्यक्रमाचे आयोजक दाखवत नाहीत. हे मोठंच दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट रशीद रफिक यांनी दिली आहे. भिवंडी महानगरपालिकेनं या स्टेडियमवर दुर्लक्ष करून स्टेडियम मीना बाजार आणि फूड फेस्टिवल यासाठी भाड्यानं द्यायला सुरुवात केली आहे. मीना बाजार आणि फूड फेस्टिवलमुळं स्टेडियमवर खोदकाम आणि कचरा सातत्यानं होत असतो. स्टेडियमला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप त्यामुळेच आलं आहे. स्टेडियममधले पत्रे तुटले असून स्टेडियममधील माती खोदल्यानं ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या हे स्टेडियम चक्क गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला असल्यानं स्टेडियममध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेट आणि गुटख्याच्या पाकिटांचा अक्षरशः खच पडलाय. त्यातच नुकतंच या स्टेडियममध्ये भरलेल्या फूड फेस्टिवलमुळे ग्राउंडमध्ये चक्क चुली पेटवण्यात आल्या होत्या, ज्याची राख आज देखील स्टेडियममध्ये तशीच असल्यानं क्रिकेट क्लबच्या प्रतिनिधींनी महानगरपालिकेच्या या दुर्लक्षित कारभाराचा जाहीर निषेध केलाय.
तिसरी घंटा या संस्थेच्या सेक्स ऑन व्हील या एकांकिकेनं प्रथम क्रमांक पटकावून खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या कोकण चषकाचं मानकरी ठरले. सर्वोत्कृष्ट एकांकिकामध्ये द्वितीय क्रमांक चिनाब से रावी तक तर तृतीय क्रमांक गुड बाय किस या एकांकिकेनं पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून जापसाल आणि खेळ मांडला या एकांकिकाची निवड करण्यात आली. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं कोकण कला अकादमी, संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं कोकण चषक 2025 या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. प्राथमिक फेरीचे परीक्षक मकरंद पाध्ये, राजेश भोसले, स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक मंदार टिल्लू, सतीश आगाशे, विजय चावरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. खुली कोकण कला अकादमीचं हे व्यासपीठ अत्यंत ताकदीचं आहे. या स्पर्धांमधून सिनेमा, मालिका आणि व्यावसायिक रंगभूमीला अनेक कलाकार मिळतात. या वर्षीपासून वेशभूषेला देखील पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आमदार केळकर यांनी यावेळी सांगितलं. परीक्षकांच्या वतीनं बागवे यांनी नाटक ही समूहाची कला आहे. नाटककार, दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्य, प्रेक्षक हे एकरूप झाले की नाटक फुलतं आणि त्याचा डेरेदार वटवृक्ष पाहायला मिळतो, असं सांगितलं. या नाटकातील एक घटक जरी कमी पडला तरी नाटक पूर्णपणे फसतं. जर कलाकार भूमिकेशी समरस झाला नाही तर त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसत नाही. संवाद संघर्षातून निर्माण झालेलं नाटक प्रेक्षकांच्या मनाला भावतं. नाटकाची भाषा ही प्रभावी असते. जे रंगाकडून अंतरंगाकडे जातं त्याला नाटक असं म्हणतात. कार्यक्रमाचं प्रास्ताविक ढवळ यांनी केलं. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सेक्स ऑन व्हील नचिकेत पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्रथम पारितोषिक 35,000 रुपये आणि चषक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रथम 2,500 रुपये आणि चषक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी 2,500 रुपये प्रथम पारितोषिक आणि चषक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम 3,000 रुपये रोख आणि चषक, सर्वोत्कृष्ट लेखक नवीन संहितेसाठी 3,000 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. पर्यावरण पूरक उत्सव साजरे करणं हे समाज म्हणून आपली सगळ्यांचीच अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळं आजवर प्रमाणेच मूर्तिकारांनी महानगरपालिकेला सहकार्य करावं. त्यासाठी मूर्तिकारांना आवश्यक असलेली जागा, शाडूची माती यांची उपलब्धता महानगरपालिकेकडून करण्यात येईल, अशी ग्वाही ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मूर्तिकारांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली. पर्यावरणपूरक सण आणि उत्सव कसे साजरे करावेत याबाबत माननीय उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्व आखून दिली आहेत. त्या अनुषंगानं मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागानं गुरुवारी नरेंद्र बल्लाळ सभागृह इथं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती शाडूच्याच असाव्यात असं आता स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्या संदर्भात मूर्तिकारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. म्हणून जानेवारी महिन्यातच या संदर्भात चर्चा घडवून आणल्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप वाळवी यांनी स्पष्ट केलं. सगळ्यांच्या आरोग्याचा, प्रदूषणाचा हा विषय असल्यानं त्यातून मार्ग कसा काढायचा, सामंजस्यानं त्यावर काय तोडगा काढता येईल यासाठी ही बैठक असल्याचं माळवी म्हणाले. मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती, विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपण 2000 पासूनच कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठीच ठाणे शहरानं एक आदर्श घालून दिलाय. त्याच धर्तीवर POPच्या ऐवजी शाडूच्या मूर्ती करण्यासाठी ठाण्यातील मूर्तिकारांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक असलेलं सर्व सहकार्य महापालिका करेल, असं माळवी यांनी सांगितलं. तर मूर्तीचं विसर्जन व्यवस्थित व्हावं, त्यात त्यांना काहीही इजा पोहोचू नये यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वैयक्तिक विषय नसून जनहिताचा आहे, त्याचा आपण मान राखायलाच हवा. मूर्तिकारांचं कोणतंही नुकसान होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळेच उत्सवाच्या खूप आधीच म्हणजे चक्क जानेवारी महिन्यात ही बैठक घेत असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी 30% मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या होत्या.
महानगरपालिकेनं पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केलं होतं. तसंच शाडूची माती आणि जागा देखील उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर पर्यायी विसर्जन व्यवस्था देखील करण्यात आली होती, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करण्याचा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा सल्ला. KDMCच्या गाड्या RTOच्या रडारवर. 15 ट्रक डंपरवर कारवाई. भिवंडी शहरातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असलेल्या स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे स्टेडियमची सध्या प्रचंड दुरावस्था. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.